विषयांतर झालेले असतील, होत राहतात. ज्या ठिकाणी आपण 4 लोक एकत्र येतो त्या ठिकाणी ह्या घटना घडणारच. परंतु आपल्याला अहंकाराचे जोडे बाहेर काढायचे. सद्गुरूंनी आपल्याला पहिले सांगितलं की दुसऱ्याचा अहंकार झपा, स्वतःचा चेपा. या एका अमृत तुषारामध्ये जर आपण वागत गेलो तर नक्कीच आपलं संघटन आणखी मजबूत होईल आणि पुन्हा आपण मोठ्या जोमाने या मोताळामध्ये हे कार्य सुरू करूया. आणि 2027 ला आपल्याला मोठा जनसमुदाय एकत्रित करायचा आहे आणि मलकापूरला हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे. असं नव्हे की मलकापूरच, तुमचा उत्साह जर जास्त असला तर मलकापूर दादा मोताळा सुद्धा येतील. हा काही विषय नाही की मलकापूरच झालं पाहिजे. एक सर्वांच्या सोयीसाठी आपण मलकापूर ठेवलाय. कदाचित तुमचं जर व्हिज्युअलायझेशन जास्त झालं तर दादा मोताळा सुद्धा येईल, काही विषय नाही आहे. फक्त आपल्याला थोडंसं ऍक्टिव्हेट या ठिकाणी व्हायचं आहे. ऍक्टिव्ह व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे पण महत्वाचं आहे. तर आपल्याला विश्व प्रार्थना जपयज्ञ घरोघरी घ्यायचा आहे. ही विश्व प्रार्थना दादांनी आपल्याला सांगितली की डोर टू डोर विश्व प्रार्थना गेली पाहिजे. त्या विश्व प्रार्थनेचं आयोजन आपल्याला सर्वांना करायचं आहे. आठवड्यातून असं व्यवस्थित नियोजन जर सगळ्यांनी केलं आणि एकेकाने एक जबाबदारी जर वाटून घेतली तर पुन्हा मला वाटते मोताळा आणखी टॉपला जाईल आणि विविध कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घेता येतील. विश्व प्रार्थना घेणे सुरू करणे आहे. उपासना यज्ञ आठवड्याचा आपला रेग्युलर सुरू करायचा आहे. जो अभ्यास वर्ग आपला 2 वर्षापासून थोडा बंद पडलाय तो अभ्यास वर्ग आपल्याला सुरू करायचा आहे आणि तुम्हालाच बोलायचं आहे. प्रत्येक जण कॅपेबल आहे आणि मोताळा तर मला वाटते सर्वात जास्त टॉपला आहे, कारण तुमच्यामध्ये सगळेच हिरे आहेत. आम्ही तरी थोडे मागे आहोत ज्ञानाच्या अंगाने, पण सगळ्यांचा अभ्यास खूप छान झालेला आहे. बऱ्याच जणांनी रिपीट कोर्सेस या ठिकाणी केले आहे आणि या ज्ञानाचा वापर जर तुम्ही समाजासाठी जर केला तर आपल्यातून खूप मोठं कार्य या ठिकाणी घडणार आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळतोय हे सगळ्यात महत्त्वाचं. मोठमोठे व्यक्ती आपल्या या ठिकाणी आहेत, ते सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. ते स्वतः जरी कार्यामध्ये येत नसतील तरी त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग आपल्या कार्याला लाभतो आहे आणि याचा फायदा जर आपण घेतला ना तर निश्चितच मोताळा ही जीवनविधीच्या केंद्रामध्ये टॉपला जाईल यात काही शंका नाही आहे. तर उपास्य यज्ञ आपल्याला सुरू करायचे, त्याने विश्व प्रार्थना जपयज्ञ सुरू करायचा. आमची काल मीटिंग झाली. एक सांगू झाला उपक्रम, हा एक उपक्रम आम्ही आता डिसाईड केला. गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही दर गुरुवारला ग्रंथदिंडी करतो. दर गुरुवारला. आता प्रत्येकाला सुरुवातीला असं वाटायचं कुणाचं कशाला सांगून मंदिरात उभा, मला तसं वाटायचं. जेव्हा निर्णय झाला की गुरुवारला ग्रंथदिंडी करायची, शाळा मला पण आहे शाळा कोल्हापूरला म्हणायला निघावं लागतं. आपल्याच्याने वेळ दिला जाणार नाही, आपला जमणार नाही हा भाव माझ्या मनात सुद्धा होता. पण ज्या दिवशी विचार केला की आपण जाऊन बघूया तेव्हा मात्र कळलं की सद्गुरू आपल्याकडून सहज करून घेतात. सहज करून घेतात. प्रत्येकाला वेळ मिळतो, वेळ काढावा लागतो. पण सद्गुरू कार्याची आवड केव्हा निर्माण होईल जेव्हा आपण घराच्या बाहेर येतो, जेव्हा आपण ग्रंथदिंडी सुरू करू. तुमच्या मोताळ्यात जर तुम्ही असा विचार केला की आम्हाला सुद्धा आमच्या भागामध्ये ग्रंथदिंडी करायची आहे तर तुम्ही सहज 1 तास सकाळचा देऊ शकता किंवा सायंकाळी देऊ शकता आणि या निमित्ताने आपला गेट टुगेदर एकत्र येऊन सद्गुरूंचं ज्ञान डोर टू डोर पोहोचू शकते. हा एक आहे. त्याच्यानंतर आपण फक्त 7 ते 9 ठेवलेलं आहे. आता जे ऑफिसवाले आहेत ते 8 पर्यंत थांबतात, नंतर निघून जातात आणि असतात किती जण 7-8 जण असतात. असं काही नाही मलकापूरमध्ये पूर्ण मलकापूर आमच्या मागे आहे, सारखंच आहे. आपण कुठे जा आपली संख्या एवढीच आहे. ही संख्या आपल्याला एवढी जरी झाली तरी ज्ञानाच्या अंगाने आपल्याला संघटित व्हायचं आहे, एकत्र राहायचं आहे, आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. संख्याने वाढीत चालेल, फक्त सद्गुरू ज्ञान डोर टू डोर गेलं पाहिजे हा आपला हेतू या मागचा आहे. त्याच्यानंतर एक कालच्या मीटिंग मध्ये आमचा असा विषय झाला की विश्व प्रार्थना जपयज्ञ म्हणजे अत्यंत शाखेचं अनुकरण करावं असा निर्णय आमचा काल झाला. आणि मंगळवारला दर मंगळवारला मलकापूर या संघ केंद्राच्या वतीने विश्व प्रार्थना जपयज्ञ हा 20 मिनिटाचा आयोजित केला जाणार. तर हा आम्ही असा कसा घेणार, सकाळी 7 वाजता सगळे नामदार एकत्र येतात आणि एका घरी जाणार आणि 7 ला जर तो स्टार्ट झाला तर 7:20 पर्यंत 20 मिनिटं विश्व प्रार्थना घेतल्या जाईल. 7:30 ला आपण आपल्या घरी. असा आठवड्यातून 1 दिवस हा उपक्रम आम्ही सुरू करतोय. या येणाऱ्या मंगळवारला ठीक आहे. अशा प्रकारचे उपक्रम जर आपण चालू केले तर आपलं मोताळा या ठिकाणी वाढेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की आपल्या आदरणीय संतोष दादा तोत्रे यांनी आपल्याला आश्वासन दिलंय की तुम्ही मला बोलवा, मी महिन्यातून तुमच्या मलकापूर आणि मोताळासाठी यायला तयार. फक्त आपली त्यांना डिमांड करायची आहे. तुम्ही जर ठरवलं असतं मोताळा असेल की दादांचा प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे, जाहीर प्रबोधन घ्यायचं आहे, तर आपण मोताळाला जाहीर प्रबोधनाचं आयोजन करूया आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 2-3 महिन्यामध्ये करायच्या. तर कारण असं की 2-3 महिन्यात आपल्या हाती असे आहेत की पावसाळा सुरू झाला की आपल्याला कार्यक्रमाला
तसा प्रतिसाद भेटत नाही, कारण वातावरण बदलतं, वादळ पाऊस आणि त्यामुळे प्रोग्राम सगळे डिस्टर्ब होतात. जर तुमची मुंदळावाशींची इच्छा जर असेल तर आपण दादांचं जाहीर प्रबोधन या ठिकाणी घेऊया. 2 दिवस हे प्रबोधन आपण घेऊया. या प्रबोधनाच्या निमित्तानं आपण इथे ग्रंथदिंडी सुद्धा करूया. म्हणजे जे 2017-18 मध्ये आपण दादांच्या म्हणजे विदर्भावरती आलो होतो आम्ही आणि तिथून आपल्या इथे जाहीर प्रबोधन झालं होतं, तशा प्रकारचं आयोजन आपण या ठिकाणी करूया. तुम्ही प्लस आम्ही म्हटल्यापेक्षा आपण सर्वजण, मलकापूर आणि मोताळा काही वेगळं नाहीये. तरी सुद्धा काही मलकापूरची माणसं तुम्हाला सहकार्याला येतील. तुम्ही सुद्धा बाहेर निघा आणि सगळे मिळून जर आपण 8 दिवसाचा हा प्रयोजन जर केलं, हा प्रोग्राम जर आपण आखला, तर मला वाटते पूर्ण मोताळा 8 दिवसामध्ये कव्हर व्हायला काही वेळ लागणार नाही. डोर टू डोर आपण ग्रंथदिंडी करणार आणि समारोप आपण दादांच्या प्रबोधनातून या ठिकाणी करणार. तर मला असं वाटतं की तुम्ही या प्रोग्रामचा विचार करावा आणि मोताळा शाखेला पुन्हा पुनर्जीवन या ठिकाणी द्यावं. सगळेजण ऍक्टिव्हेट आहेत, फक्त थोडीशी पूजा आपल्याला घालायची, सद्गुरू भाव आपला वाढवायचा आहे, सद्गुरूच्या चरणी आपल्याला विलीन व्हायचं आहे आणि सद्गुरूंना उरलेली दक्षिणा जी आहे ती या ठिकाणी द्यायची आहे.